छान झाले. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज आम्ही बाहेर निघालेलो आहे. तर बाहेर तर सोलापूरला. मग आता सगळं आवरलेलं आहे घरातलं आणि आदेशचं माझंही आवरून घेतलेलं आहे. काही राहिलेलं आहे इथं आता जान्हवीचं राहिलेलं आहे आवरायचं, ती पण आवरून घेते आणि थोड्याच वेळात आम्ही आता निघतोय. तर बसने जायचं आहे सोलापूरला. बरेच जण आहे आता आम्ही, जान्हवी, मी आणि पाहुण्यांच्या घरी जायचं आहे. तेही आता इथं पंढरपूरला आलेले आहेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी. आणि बऱ्याच दिवसापासून आमचं चाललेलं होतं की त्यांच्या घरी जायचं, पण आज योग आलाय त्यांच्यासोबत. आता आम्ही इथं निघालेलो आहे सर्वजण. खूप छान व्हिडिओ आहे, कंटिन्यू करा. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि आम्ही आता निघालोय बस स्टँडला. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ते स्टँडवरती तिथंच थांबलेले होते. ते म्हटले आम्ही जर घरी आलो तर नंतर 1-1.5 तास जाईल, त्यापेक्षा तुम्हीच इथं बस स्टँडला या. तर आता आम्ही बसमध्ये बसलोय आणि पंढरपूर मधून आता बाहेर पडलेलोय. आता आम्ही इथं पाकणी स्टॉपला उतरलोय आणि तिथून एक 6-7 किलोमीटर इथं ऑटोनी गेलोय. आता इथे 5 मिनिटाच्या अंतरावरच घर आहे, त्यामुळे इथं आम्ही चालत निघालोय. दिदे आता इथं दुकान दिसल्यावर सगळे दुकानाकडे वळलो आणि मुलांसाठी इथं खाऊ घेतला आणि नंतर घरी निघालो. आधी तू पण जाऊन हाय कर. आता दुकानातलं हे घेऊ का ते घेऊ असं करत करत आमच्या इथं 15-20 मिनिट गेले आणि नंतर आम्ही घरी गेलो. तर इथं पाठीमागं इथं गिरणी वगैरे ठेवायला स्पेस केलेला आहे त्यांनी आणि नंतर चहा वगैरे इथं ठेवला. हिची छोटी मुलगी सई, हिने देवपूजा केलेली, की सुंदर रांगोळी काढून वगैरे तिनं पूजा केलेली. आणि मंदिरातील हत्तीची मूर्ती आहे ती मला खूप आवडली. जवळून पाहिल्यावर खूप सुंदर दिसत होती ती. चहा झालाय आणि चहा झाल्यानंतर आता इथं भेळ बनवायची तयारी चालू आहे. काय काय टाकलं? कांदा, टोमॅटो, शेव, काय राहिले अजून? कोथिंबीर. हा, मसाला तेल. ते असिस्टंट आहे त्याचा. सरळ पडती काय भरपूर तिकट लक्षात कोणाला ग नाही खात. थोडं थोडं चालू कर आता खायला तिखट. सगळं मिक्स करून नंतर टाकते की तेल मीठ. काय नाव रे तुझं? श्रेयश. श्रेयश. हाताखाली बसल्यासारखी झाली तुझी रोज रोज करून नाही. दिव्याकडे असते होय. परी जान्हवी म्हणजे पण छान लागते. मी प्लेन असं चिवडा करून ठेवते हळद मीठ लावून फक्त. 1 वाजता धुवायला देते दोघं कुठे बघ काय तर कुठाला जाते दररोज. तरी पण कांद्यामुळे लागतंय खेळ. जरा घ्यायचं कोथिंबीर वरून टाकायचं.
टाकली की बेडमध्ये तेल मीठ टाक दिलं. ते आता बस टाकलं आहे ना. त्या ग टाकू दे चिरून. तिखट होत नाही. कांदा पण नाही टाकलंय की हलव ये. त्याची भेळ भेटायची बरं आहे का तुझ्या लक्षात राहते ना नवीन ठिकाणी गेल्यावर लिहायचं छान झाले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भरपूर छान झाले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भरपूर छान झाले भरून एक नंबर. भेळ पार्टी. चला तर मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.